FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिको हो, आता आपण ऐकणार आहोत अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. श्रोते हो, नमस्कार, सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. रसिको हो, आता मला हे सांगा की तुम्हाला कोणकोणत्या कला अवगत आहेत? म्हणजे बघा, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपला लाडका गणराया येतोय, तेव्हा त्याच्यासमोर सादर करण्यासाठी आपल्यात काय काय कला आहेत हे शोधायलाच हवं की नाही? कारण की बघा, काय होतं ना, कामानिमित्ताने किंवा रोजची धावपळ इतकी असते की आपल्यामध्ये काय कला आहेत हेच आपण विसरून जातो. पण अर्थातच कला किती आनंद देतात हे तर मी बोलणारच आहे. पण बघा की 14 विद्या म्हणजे वेद, वेदांग, मीमांसा, न्याय, पुराण आणि धर्मशास्त्र यांचा समावेश असलेली ज्ञानशाखा, तर 64 कला, अर्थात सगळ्याच आता मी इथे सांगू शकत नाही वेळेअभावी, पण सगळ्यांना माहीत असणाऱ्या संगीत, कलाकुसर, नृत्य, मनोरंजन, लेखन, गणित, चित्रकला आणि इतर कौशल्यांचा समूह. रसिक हो, आपण सगळे जाणकार श्रोते आहात. आपण हे जाणतातच की कला या मनुष्याला समृद्ध करत असतात, आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधान देत असतात. तेव्हा बघा, सण हे कोणत्याही धर्मपंथाचे असोत, ते आनंद देणारे, मनुष्य प्राण्यांना एकत्र आणणारे आणि एकात्मतेचा संदेश देणारे असतात. रसिको हो, सायन्स हे सुद्धा सांगतं की जेव्हा सगळेजण एकत्र येतात समूहाने, कारण मनुष्य हा समूह प्राणी आहे, तेव्हा सगळे जेव्हा एकत्र येतात आणि आनंदाने एकमेकांबरोबर वेळ घालवतात, तेव्हा आपला आनंद हा आपल्या अवतीभोवती सकारात्मकता निर्माण करत असतो आणि वातावरणामध्ये ही सकारात्मकता केवळ मनुष्यालाच ऊर्जा देत नाही, तर निसर्गाला, प्राण्यांना सुद्धा ऊर्जा देते आणि कुठेतरी जी नकारात्मकता आलेली असते ती आपोआपच कमी व्हायला लागते. मनुष्य जेव्हा आनंदाने राहतो तेव्हा निसर्ग अधिक सुंदर वाटायला लागतो, अधिक फुलायला लागतो. प्राण्यांचा सुद्धा, आता बघा, सध्या आपण बघतोय की कुठेतरी कुठेतरी कोणाला चावतच आहे किंवा मग गायी कोणाला तरी ठोशा मारताय. मग हे सगळं का होतंय? कारण की आपल्यातली ही जी चिडचिड आहे, ईर्ष्या आहे, किंवा मग आपल्या मागे धावपळीमुळे येणारं आपल्यातलं जे नैराश्य आहे ते वातावरणात परिणाम करत असतं, असं सायन्सने दाखवून दिलेलं आहे. तेव्हा आपण एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करण्यासाठी हे सण असतात. आणि मी जे तुम्हाला कला सांगत होते म्हणजे बघा, लहान मुलं कशी असतात बघा, त्यांना नृत्यकला ही पूर्णपणे अवगत असो नसो, पण मला ते येतं आणि मला बाप्पांसमोर काहीतरी नृत्य करायचंय असं नृत्य जेव्हा ते करतात तेव्हा ते बाल भाव बघून आपल्याला कधी कधी हसू येतं. कारण नाचता तर काही येत नसतं ठीक, पण आनंद मात्र ते आपल्याला फार देत असतात. तेव्हा अशा आनंदाच्या गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणून आपल्यातील कला कोणत्या आहेत त्या निमित्ताने त्यांचा विचार करा, कारण या कला या केवळ आपल्यासाठी नाही तर इतरांना सुद्धा आनंद देणाऱ्या असतात. तेव्हा जरूर विचार करा. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे. आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे. आनंदी आनंद गडे. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा